हम्म. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, पोलीस भरतीबद्दल एक अतिशय महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर येथे काही उमेदवार आहेत, त्यांना पोलीस भरतीमध्ये निवड होऊन सेवेवर जॉईन होऊन त्यांना 6 वर्ष झाली आणि त्यानंतर त्यांना सेवेमधून काढण्यात आलेला आहे। तर त्यांना का सेवेतून काढण्यात आलं त्याचं कारण देखील त्यांनी पुढे दिलेलं आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, तुम्ही येथे विषय बघू शकता, सन 2019 चालक पोलीस शिपाई भरती, चालक पोलीस शिपाई पदाची सेवा समाप्त केलेबाबत। तर बघा पुढे काय म्हटलंय त्यांनी, सन 2019 चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज सादर करून गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचे प्रकरणी माजी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिनांक 11/11/2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार यांची सेवा या आदेशाद्वारे दिनांक 15/12/2025 रोजीपासून समाप्त करण्यात येत आहे। तर बघा, हे जे काही पुढे उमेदवार दिलेले आहेत, 11 उमेदवार आहेत, त्याच्यात 2 महिला देखील आहेत आणि बाकी पुरुष उमेदवार आहेत। तर या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करून आणि गुणवत्तेनुसार त्यांनी तशी तिकडे निवड करून जॉईनिंग केलेली आहे। तर त्यामुळे त्यांना आता प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना सेवेतून काढण्यात येत आहे। तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी आपण बघून घेऊया। बघा, सदर आदेशाची प्रत संबंधित अंमलदार यांनी बजावून दुय्यम प्रतीवर दिनांकित स्वाक्षरी घेऊन कार्यालयात सादर करावा आणि संबंधित अंमलदार यांची दिनांक 15/12/2025 रोजी पासून सेवा समाप्त करण्यात आलेली असल्याने त्यांना अदा करण्यात आलेला किट सरंजाम जमा करून घेऊन त्याबाबतचा अहवाल कार्यालयात सादर करावा। तर बघा, त्यांचे आता हे 11 उमेदवार आहेत, तुम्ही येथे बघू शकताय। तर यांनी डबल फॉर्म भरून सेवा पोस्टिंग घेतलेली होती। तर त्यांना आता जॉईन होऊन 6 वर्षानंतर त्यांना सेवेतून काढण्यात येत आहे। त्यामुळे अशी चूक तुम्ही करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येतील। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।